त्यामुळे आनंद आहे की नवीन जे लोक येत आहेत त्यांना आपण काही सांगू शकतो. कारण हेच म्हणजे तुम्हीच खरे सोल्जर्स आहात डिपार्टमेंटचे. तो रिफंड हा विषय जीएसटी मध्ये असा आल्यानंतर रिफंड हा विषय म्हटला की सगळ्यांना वाटतं, अरे नको यार तर खूप किचकट आहे. पण करावं तर लागणार. त्यामुळे आपण जर ओपन माइंडेड राहिलो आणि ह्याचा अभ्यास केला. अभ्यास म्हटलं की एकदमच काही लहानपणापासून सुटत नाही. पण तो अजूनही पुढे चालूच राहतो. अभ्यास असा न अशा अर्थाने न बघता त्याच्याकडे असं आपण पाहावं, की कुठलाही मोठा प्रॉब्लेम किंवा कुठलाही आपल्याला खूप काही टास्क एका वेळी करायचे आहेत. त्यावेळी आपण काय करतो, की वी स्प्लिट दोज इंटू मेनी पार्ट्स. तर तसंच आता रिफंड हा विषय आहे. जीएसटी ॲक्ट बद्दल तर वेगळा झाला. पण फक्त रिफंड हा विषय जरी म्हटला, कारण तो आपल्या सर्वांनाच येतो किंवा काही लोक दुसऱ्या ठिकाणी म्हणजे टीए काही एस्टॅब्लिशमेंटला असते किंवा जेसी ऑफिसला असतील आय मीन जे वॉर्ड ऑफिसला नाही किंवा नोडल ऑफिसरकडे नाही असे पण आहेत. ते काही कालांतराने त्यांची ट्रान्सफर होऊन ते कुठल्यातरी नोडल ऑफिसरकडे सुद्धा जातील. त्यावेळी त्यांना हे काम करावं लागणार आहे. तर त्यामुळे रिफंड हा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्यामध्ये तेवढंच दक्षता बाळगली पाहिजे. व्हेरिफिकेशन करताना देता येतो का नाही देता येतो, कुठला प्रकार आहे, टॅक्स पेअरनी काय करायला हवं, कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायला पाहिजे, कोणते नाही करायला पाहिजे आणि हे कळण्यासाठी आपल्याला रिफंडचे सेक्शन्स, रूल्स आणि वेगवेगळे जे सर्क्युलर्स आहेत, नोटिफिकेशन्स आहेत, हे नेहमी आपण अपडेट राहायला पाहिजे. आणि सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला अतिशय सहज उपलब्ध आहे नेटवर. त्यामुळे आय डोंट सी दॅट ॲज अ प्रॉब्लेम. फक्त रिफंड तुमचा अभ्यास करताना फक्त तुम्ही वेगवेगळे सेक्शन म्हणजे पार्ट्स पाडा, की सेक्शन 54 घ्या, त्याच्या संदर्भातले त्याच्यात जॉइन केलेले रूल 89 घ्या. हे असं व्यवस्थित वाचलं ना डोकं शांत ठेवून जस्ट बी कूल. ते काही फार मोठा प्रॉब्लेम नाहीये. करून प्रॅक्टिस करून तुमच्या किंवा आपल्या ब्रेनच्या न्यूरॉन्सला जरा शक्ती दिली, की ते बरोबर सगळं होतं. आणि आताचा आता मी लेक्चर अगदीच म्हणजे 1 तासामध्ये एवढा विषय तसा मोठा आहे. बट आय विल ट्राय. मला बेसिक सांगायचं आहे त्यामुळे मी वेगवेगळ्या प्रकारचे रिफंड सांगेन. त्याच्या संदर्भातले म्हणजे पर्टेनिंग त्याचे रेलेव्हंट त्याचे सेक्शन्स, त्याचे रूल्स जो अतिशय म्हणजे प्रत्येकाला असा बोरिंग पार्ट वाटतो, की रूल 89 मधला 4 त्याच्यानुसार असं एवढं नाही. पण आपण जर ते लिहिलं आणि वाचलं शांतपणे तर आपल्याला सगळ्याचा संदर्भ लागतो. त्यामुळे तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झामिनेशनसाठी सुद्धा या गोष्टींचा उपयोग होईल आणि तुम्हाला काम करताना सुद्धा उपयोग होईल. हे प्रेझेंटेशन मी असं केलेलं आहे, की पहिली आपण ॲक्ट म्हणजे लॉची प्रोव्हिजन काय आहे हे समजून घ्यायचं. मग बीओवर किंवा कार्यपद्धती रिफंड आल्यापासून तो देस तोपर्यंत काय करावं लागतं, त्याचे कोणते फॉर्म्स आहेत ही प्रोसिजरल पार्ट करू आणि मग लास्टमध्ये जे व्हॉट इज expected of a tax assistant when he's working as nodal officer or no, not as sorry under nodal officer की त्यांनी काय करायला पाहिजे. आता मी डीसी असेसमेंट आहे, माझ्याकडे ड्युटी आहे, जर एखादं रिफंड ऍप्लिकेशन आलं तर त्यांनी काय करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. की अपेक्षा होण्याचं त्याचं काम पण आहे की त्यांनी हे सगळं करून देणं आणि आपण का करतोय ह्या सर्व गोष्टी ह्याबद्दल आपल्या मनामध्ये क्लॅरिटी पाहिजे. की की नुसतंच साहेबांनी सांगितलं हे कर म्हणून करायचं नाही, तर ते का करतोय आणि त्याचा परिणाम काय होणार आहे, हे आपल्याला विचार करायला हवा. आणि आपण सगळे आपले कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स म्हणून आल्यामधून अभ्यास काही नवी चीज नाहीये. प्रत्येक गोष्टीचा आपला अभ्यास करायची सवय असते आणि आपण जो चेंजिंग राहतो, जो अडॅप्ट करतो स्वतःला तोच सर्व्हायव्हल. त्यामुळे आपण आता मी एक प्रॅक्टिकल पण दाखवणार की ऍक्च्युअल व्हेरिफिकेशन म्हणजे काय करायचं. आता बऱ्याच लोकांना ह्यातलं म्हणजे बरेच टीए ना जे नोकरीकडे काम करतात तर त्यांना माहित असेल. पण जे इतर ठिकाणी काम करतात किंवा ज्यांना माहिती नाही की कसं व्हेरिफिकेशन करायचं हे सुद्धा मी थोडंसं लास्टमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे की काय करा. पण एखादा रिफंडचं एक्झाम्पल घेऊन कारण सगळ्या रिफंडला साधारणपणे तेच लागू होतं. त्यातल्या त्यात मी एक एक्सपोर्ट ऑफ गुड्सचा विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स याचं व्हेरिफिकेशन लिटरली कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवेन विथ द हेल्प ऑफ 3B अँड GSTR1.
ओके. तर आता मी एक शेअर करते पीपीटी. पीपीटी दिसते का? हाँ येस दिसते मॅडम. ओके थँक्यू. पीपीटी नाही. आता दिसते. हा आता दिसते. ओके. तर आपण सब्जेक्ट जीएसटी रिफंड हा सुरू करू. तर रिफंडची थोडंसं तरी माईक चालू आहे, जरा प्लीज म्यूट करा. आपण आता रिफंड सेक्शन कोणतं आहे? सेक्शन 54 हा मेन आहे की ज्याच्यामध्ये ज्या अनुषंगाने रिफंड हा आपल्याला देता येतो. म्हणजे जीएसटी मध्ये रिफंड बाय वर्च ऑफ सेक्शन 54 देता येतो. म्हणजे रिफंड हा कशाचा असू शकतो? एक्सेस टॅक्स, इंटरेस्ट और एनी अदर अमाउंट. म्हणजे फीज असू शकते किंवा फाईन असू शकते, पेनल्टी असू शकते, काही जे काही त्यांनी एक्सेस भरलेला आहे टॅक्स पेअरनी त्याचा आपल्याला सेक्शन 54 मधून आपल्याला तो रिफंड देता येतो. सेक्शन 55 यासाठी आहे की रिफंड इन सर्टन केसेस, म्हणजे जे कॉन्स्युलेट किंवा एम्बसीज आहेत बाहेरच्या देशांचे, जे एम्बसीज आपल्या इंडियामध्ये जे आहेत त्यांनी जी खरेदी केलेली आहे त्याच्यावरचा जो रिफंड असतो ते ऍप्लिकेशन करतात, त्यानुसार सेक्शन 55 नुसार देता येतो. पण आपल्याकडे म्हणजे स्टेट एमजीएसटी मध्ये हे रिफंड येत नाहीत, हे सेंट्रल गव्हर्नमेंटच डील करते. त्यामुळे आपल्याला हे असे रिफंड ऍप्लिकेशन येत नाही युएन किंवा एम्बॅसीजचे, कारण त्यांचे युनिक त्यांचा टीन असतो, जीएसटी नसतो, वेगळा असतो. सेक्शन 56 इंटरेस्ट ऑन डिलेड रिफंड, म्हणजे रिफंड द्यायला जर लेट झाला बियॉन्ड 60 डेज तर त्याच्यावर 6% हा आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की टाइम लाईन जी आहे ती पुढे एक्सप्लेन करेन. जेव्हा रिफंड ऍप्लिकेशन आल्यापासून प्रत्येक टाइम लाईन फॉलो करणं अतिशय गरजेचं आहे, नाहीतर इंटरेस्ट द्यावा लागतो. दुसरं 57 सेक्शन 57 हा कन्झ्युमर वेलफेअर फंड आहे की जो कुठेही पास झालेला नाही, इन्सिडेन्स हा टॅक्सचा कुठेही पास झाला नाही आणि तो चुकीचा दिलेला आहे असं वाटल्यानंतर टॅक्स पेअर कडून जी रक्कम वसूल करतो ती कन्झ्युमर वेलफेअर फंडला आपण टाकतो. ती म्हणजे कुठल्या टॅक्स पेअरला न देता ती आपण कन्झ्युमर वेलफेअर फंडला देतो. आणि ह्या कन्झ्युमर वेलफेअर फंडचा युटिलायझेशन कसं करायचं हे सेक्शन 58 मध्ये दिलेलं आहे. आता सीजीएसटीचे रूल्स जे आहेत त्यामध्ये चॅप्टर 10 मध्ये रिफंड रूल्स ॲट अ ग्लान्स आहे, म्हणजे रूल 89 to 97A याच्यामध्ये सगळे रिफंडच्या संदर्भातले रूल्स आहेत. आता 89 मध्ये ऍप्लिकेशन कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे, कसं करायला पाहिजे,
टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज ऑर एनी अदर अमाऊंट. परत 89 मधले बरेच सब रूल्स आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी फॉर्म्युलाज दिलेले आहेत की कसं रिफंड अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. 90 रूल 90 मध्ये एक्नॉलेजमेंट आहे की जे आपण RFD 0 म्हणजे टॅक्स पेयर ऍप्लिकेशन करतो RFD 1 मध्ये, आणि मग तो आपण त्याला 15 दिवसाच्या आत एक्नॉलेजमेंट, जर ते ऍप्लिकेशन बरोबर असेल तर आपण ते RFD 02 देतो, दॅट इज एक्नॉलेजमेंट. एक्नॉलेजमेंट दिल्यानंतर रूल 91 प्रमाणे ग्रांट ऑफ प्रोव्हिजनल रिफंड. प्रोव्हिजनल ह्याचा अर्थ आपण तात्पुरता देतो, कारण सगळं पूर्णपणे त्या रिफंड क्लेमचं व्हेरिफिकेशन होत तोपर्यंत 60 दिवसापर्यंत त्याला थांबायला लागू नये, त्याचं तेवढं कॅपिटल ब्लॉक ह्यासाठी आपण प्रोव्हिजनल रिफंड देतो. त्याचा म्हणजे जेवढे रिफंड क्लेम केलेली आहे त्याच्या 90% अप टू 90%, 90%च नाही तर अप टू 90%, म्हणजे काही मिसमॅच असेल तर तो कमी करून, तर त्या जेवढा क्लेम केला आहे त्याच्या 90% पर्यंत आपण RFD 04 मध्ये आपण त्याला रिफंड देतो. 90 मध्ये ऑर्डर सँक्शनिंग, तर जी ऑर्डर RFD 04 मध्ये जी आपण देतो ती ऑर्डर असते, त्यानुसार 92 प्रमाणे आपण रिफंड ऑर्डर करतो. जी आपण अमाऊंट एखाद्याने 1 लाखाचा रिफंड जर केला. हॅलो, आवाज येत नाही व्यवस्थित. आवाज क्लिअर येत नाही. हा, आवाज जरा साऊंड येत नाही मॅडम. बाकी Sound सगळ्यांनी येतच नाहीये. माईक जरा आवाज clear येत नाही. काही कुणाचा तर चालू आहे. हा, चालेल. हॅलो, अरे आवाज येतो का रे? हो सर, नाही येत आवाज. सर येतो तुमचा आवाज येतो सर. येतो सर. मॅडमचा येत नाही सर. मॅडम हॅलो, 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 हा येतो मॅडम, आवाज येतो. रूल नंबर 93 मध्ये क्रेडिट ऑफ द अमाऊंट ऑफ रिजेक्टेड रिफंड क्लेम, म्हणजे ऍप्लिकेशन आल्यानंतर आपण काही त्याचा रिफंड जर डिनाय केला, म्हणजे ड्यू टू इनऍडमिसिबल ITC असेल किंवा अदर काही रिझन असेल की सेक्शन 17(5) नुसार त्याला इनऍडमिसिबल आहे, कॅपिटल गुड्सचा आहे, तर त्याला रिफंड देता येत नाही, तर असे जे काही कारण असेल, तर 1 लाखाचा समजा क्लेम असेल आणि आपण त्याला 80,000 दिला आहे ऑलरेडी अप टू 90%, 20,000 पैकी आपल्याला आता फक्त 10,000च द्यायचा 10% मध्ये, आणि उरलेला जो 10,000 आहे तो त्याला डिनाय करायचा आहे. त्यावेळी आपण तो जो रिजेक्ट केलेला आहे, म्हणजे हा जो उरलेला 10,000चा रिजेक्ट केलेला आहे तो आपण त्याला रिक्रेडिट करावा लागतो, म्हणून ते क्रेडिट ऑफ द अमाऊंट ऑफ रिजेक्टेड रिफंड क्लेम. डिटेल मध्ये मी सांगते पुढे, आता फक्त एक देते. 94 मध्ये ऑर्डर सँक्शनिंग इंटरेस्ट ऑन डिलेड रिफंड्स, हे कुणाला करायला लागू नये अशी इच्छा आहे, किंवा वेळेच्या आत बरोबर तुम्ही रिफंड देत जावा किंवा पुटअप करत जात जा तसं ऑफिसरकडे. तुमचं लक्ष हवं की किती दिवस होत आहेत किंवा ऍप्लिकेशन केल्यापासून किती लेट झालेलं आहे याकडे लक्ष हवं. 95 मध्ये रिफंड ऑफ टॅक्स टू सर्टन पर्सन्स, ते वेगळे आपले नेहमीचे टॅक्स पेअर्सच्या याच्यामध्ये येत नाही. 96 मध्ये रिफंड ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स पेड ऑन गुड्स ऑर सर्व्हिसेस एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया. हा IGST जो भरतो टॅक्स पेअर, जेव्हा तो एक्सपोर्ट करतो, जर गुड्स आउट ऑफ इंडिया त्यांनी एक्सपोर्ट केले आणि त्याच्यावर जर IGST पेमेंट केलं त्यांनी, तर ते आपल्याकडे येत नाही, ते कस्टम्स डिपार्टमेंटकडे जातं. त्याचे फक्त शिपिंग बिल जरी असेल तरी सुद्धा त्याच्यावर त्याला रिफंड मिळून जातो, त्यासाठी त्याला ऍप्लिकेशन करायची गरज पडत नाही. थोडक्यात हे आपल्याकडे येत नाही. कुठला येत नाही आपल्याकडे? एक्सपोर्ट ऑफ गुड्स विथ पेमेंट ऑफ IGST. पण एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस विथ पेमेंट ऑफ IGST हा मात्र आपल्याकडे येऊ शकतो.
कारण सर्व्हिसेस वरचं कारण शिपिंग बिल कारण सर्व्हिसेस असे काही टँजिबल नाहीये. सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्यासाठी काही शिप किंवा एअरप्लेनची गरज लागत नाही. त्यामुळे ते व्हेरीफाय करू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याकडे ते अशी येतात. कृष्णाला गोड करून 96A रूल मध्ये एक्सपोर्ट ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस एक्सपोर्ट ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस अंडर बॉन्ड ऑर लेटर ऑफ अंडरटेकिंग कधी पण एक मिनिट मी पुढची स्लाइड घेते म्हणजे ते लक्षात येईल. आता आपल्याला ही स्लाइड दिसत आहे. महत्वाची आहे. येस मॅडम, येस मॅडम. हा. दिसतंय मॅडम दिसतंय. तर हे तुम्ही पहा तुमच्या लक्षात येईल की रिफंडचे टाइप्स काय आहेत. दिस इज द रिफंड टाइप्स. कुठले प्रकार आहेत ते एक तर झिरो रेटेड सप्लाईज. झिरो रेटेड सप्लाईज म्हणजे अशा म्हणजे थोडक्यात एक्सपोर्ट ज्या गुड्स किंवा सर्व्हिसेस एक्सपोर्ट केले जातात त्याला झिरो रेटेड सप्लाईज. तर त्यामध्ये दोन प्रकार आहेत. कोणते आहेत तर एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे ऍक्च्युअल इंडियाच्या बाहेर जे नेलेले आहेत असे गुड्स आणि सर्व्हिसेस हे एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस मध्ये येतात. आणि दुसरं सप्लाईज टू SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन विथ ऑर विदाउट पेमेंट. आता एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस मध्ये सुद्धा विथ ऑर विदाउट पेमेंट्स आहे ऑप्शन आणि सप्लाईज टू SEZ विथ ऑर विदाउट पेमेंट हा पण आहे आपल्याला म्हणजे टॅक्स पेअरला ऑप्शन आहे. तर SEZ म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन जे डिक्लेअर केलेले आहेत गव्हर्नमेंटने म्हणजे जरी ते इंडियामध्ये जरी असले तरी सुद्धा ते स्पेशल म्हणून मला त्यांना काही कन्सेशन्स असतात टॅक्स नसतो त्यांना. त्यामुळे त्यांना सप्लाईज टू म्हणजे समजा मुंबई मधून मी जर एखाद्या SEZ ला कुठल्या तरी एरियाला सप्लाय केला जरी भले ते इंडियामधलेच असले तरी सुद्धा ते वेगळं समजला जातो. तो इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ पार्ट ऑफ इंडिया. त्यामुळे त्यांना सुद्धा ते एक्सपोर्टच आहे असं समजलं जातं. त्यामुळे R1 GSTR 1 मध्ये भरताना किंवा 3B मध्ये भरताना सप्लाईज टू SEZ विथ ऑर विदाउट पेमेंट हे झिरो रेटेडच्याच कॉलम मध्ये टाकले जातात. दे आर कन्सिडर्ड एक्सपोर्ट होती. आणि आता हे बघा दुसरा प्रकार आहे हा डीम्ड एक्सपोर्टचा. तर डीम्ड एक्सपोर्ट आणि SEZ मध्ये काय फरक आहे. सप्लाईज टू SEZ हा स्पेशल इकॉनॉमिक झोनला असतो सप्लाय केलेला डीलरने आणि डीम्ड एक्सपोर्ट्स मध्ये दोज विच आर एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स. एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स म्हणजे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क असतील, हार्डवेअर टेक्नॉलॉजी पार्क असतील, बायोटेक्नॉलॉजी पार्क आहेत. हे जे सगळे एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स आहेत ना त्यांना डीम्ड एक्सपोर्ट म्हणजे त्यांना जरी सप्लाय केला तरी सुद्धा ते एक्सपोर्टच आहे असं ग्राह्य धरलं जातं. म्हणजे ते झिरो रेटेड सप्लाईज मध्येच येईल. आता ITC accumulated due to inverted duty structure हा एक वेगळा प्रकार आहे. ITC accumulated due to inverted duty rate structure म्हणजे काय. इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजे काय. आता जनरली इनपुट जेव्हा आपण म्हणजे परचेस करतो आता ते सप्लाईजच म्हणायला लागतं पण आपण फक्त एक्सप्लेन करण्याच्या खातीर मी फक्त सांगते की ते परचेसेस आहेत इनपुट्स आहेत. इनपुट्स गुड्स असतील किंवा इनपुट सर्व्हिसेस असतील त्यांचा काही रेट आहे तो रेट जास्त आहे. म्हणजे माझ्याकडे समजा 5 मी एक टॅक्स पेअर आहे आणि मी इन्व्हर्टेड ड्युटी रेट स्ट्रक्चर म्हणजे माझा टेक्सटाईल्सचा आहे किंवा मी प्रोसेसिंग ऑफ टेक्सटाईल्स त्यांना पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. माझे इनपुट्स जे आहेत ते 5, 12, 18% आहेत. म्हणजे मी प्रोसेस करताना मला काही केमिकल्स लागतात, काही डाईज लागतात, काही दुसऱ्या गोष्टी लागतात की ज्याचे टॅक्स रेट वेगवेगळे आहेत GST मध्ये 5, 12 आणि 18. मात्र मी जेव्हा सेल करते त्याचा तर त्यावेळी त्याच्यावर टॅक्स रेट फक्त 5%. म्हणजे माझं आउटपुट फिनिश गुड्स माझे जे आहे दोज आर ऑफ अ लेसर रेट. मग काय होईल म्हणजे माझ्याकडे साचेल ITC क्रेडिट कारण इनपुटचा रेट जास्त आहे आणि आउटपुटला कमी आहे. तर हा जो डिफरन्स आहे तो ह्या रिफंड म्हणून मागता येतो टॅक्स पेअरला. म्हणजे असं नाहीये की जर इनपुटचा रेट म्हणजे परचेस केलंय मी काही डाईस केमिकल्स ते समजा जर 5% असतील
आणि माझं आउटपुट सुद्धा जर 5%च असायला पाहिजे, म्हणजे सेम टू सेम नाही, 5, 12, 18 जरी असलं तर सुद्धा ऍज अ होल कन्सिडर करायला पाहिजे की 12% आहे तुझा इनपुट साइड आणि मात्र तुझं आउटपुट मात्र 5% आहे, त्यामुळे 12 आणि 18चं तुला मिळणार नाही असं नाहीये. ते इट शुड बी कन्सिडर्ड ऍज अ होल, म्हणजे पूर्ण म्हणजे 5, 12, 18 ह्याच्यामधून जेवढा त्यांनी टॅक्स पेमेंट म्हणजे परचेस साइडला जो दिलेला आहे तो, आणि ऍक्च्युअल आउटपुट हे त्याचा आउटपुट समजा जरी 5 असेल तरी सुद्धा ह्यामधला जो डिफरन्स आहे तो त्याला द्यायला हवा इन्व्हर्टेड ड्युटी रेट स्ट्रक्चर. आता पुढचं आहे एक्सेस बॅलन्स इन कॅश लेजर. एक्सेस बॅलन्स इन कॅश लेजर म्हणजे जर डीलरनी चुकून काही पेमेंट केलेलं असेल, जास्त पेमेंट केलेलं आहे किंवा वेगवेगळ्या हेड खाली केले आहे किंवा त्याला दुसरं काय करायचं होतं त्यांनी चुकून जास्त पेमेंट केलेलं आहे, किंवा कुठलाही एक टीडीए ज्या एक्सेस बॅलन्स इन कॅश लेजर मध्ये जेव्हा ज्यावेळी अतिरिक्त पैसे असतील त्याचा तो रिफंड क्लेम करू शकतो. मग ही परिस्थिती कधी येते, एकतर चुकीने केलेलं एक्सेस पेमेंट असेल किंवा टीडीएस जे डिडक्ट करतात ना, म्हणजे ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर जे आता मी एक आता अमेझॉन टाईप आहे किंवा मिंत्रा आहे किंवा ईबे आहे, व्हॉट एव्हर जे आहेत ते ज्यांच्या ज्या डीलरचे जे ते वस्तू विकतात ना, तर त्यांचा तो 2% एक 1% डिडक्ट करतात टीडीएस म्हणून, आणि तो ते परत त्या डीलरच्या कॅश लेजर मध्ये डिपॉझिट करतात. तर अशा वेळी जर तो डिपॉझिट केलेला त्या टॅक्स पेअरच्या एक्सेस म्हणजे त्याच्याकडे अतिरिक्त पैसा झाला असेल तर तो त्याचं मागू शकतो बाय व्हर्च्यू ऑफ एक्सेस बॅलन्स इन कॅश लेजर. आणि लास्ट मध्ये आहे अदर्स. अदर्स मध्ये बरेच प्रकार, हा एक त्यांनी ह्यासाठी ठेवलेला आहे की जे इतर कुठलेही ह्या इतर प्रकारामध्ये मोडत नाहीत, म्हणजे झिरो रेटेड मध्ये मोडत नाही, डीम मध्ये नाही, इन्व्हर्टेड मध्ये नाही, एक्सेस बॅलन्स इन कॅश लेजर मध्ये मोडत नाहीत, असे जे काही असतील ते सगळे अदर्स. त्यामुळे एक सांगते की अदर्सचा जेव्हा एखादा रिफंड ऍप्लिकेशन येतो तो फार व्यवस्थित पाहावा लागतो, कारण त्याच्यामध्ये व्हॅलिडेशन सिस्टीमचे बीओचे व्हॅलिडेशन कमी आहे. त्यामुळे बाकीच्या प्रकारांमध्ये काही व्हॅलिडेशन तरी व्यवस्थित आहेत, पण अदर्स मध्ये मात्र आपल्याला जास्त दक्ष राहावं लागतं. तर अदर्स मध्ये कोणते येतात, रिफंड ऑन इनवर्ड सप्लाईज टू सीएसडी. सीएसडी म्हणजे कॅन्टीन स्टोर्स डिपार्टमेंट आहे. ते मिलिटरीचे जे कॅन्टीन असतात ना त्यांच्यामध्ये त्यांना पूर्ण त्यांनी टॅक्स भरायचा असतो जेवढे ते परचेस करतात, आणि 50% त्यांना परत रिफंड मिळेल. खूपच मोठे रकमेचे असतात ते कॅन्टीन स्टोर डिपार्टमेंट, आर्मीचे, डिफेन्स, आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे. दुसरं रिफंड टू इनवर्ड सप्लाईज टू UN. आता UN जे आहेत ते आपल्याकडे येतात, ते सेंट्रल गव्हर्नमेंट देतात. प्लीज माईक बंद करा. दुसऱ्या अदर्स मध्ये रिफंड ऑफ कॉम्पन्सेशन सेस आहे, रिफंड ऑफ प्रोव्हिजनली पेड टॅक्स आहे. प्रोव्हिजनली पेड टॅक्स म्हणजे प्रोव्हिजनल असेसमेंट करा माझी, असं एखादा जेव्हा टॅक्स पेयर म्हणतो ऑफिसर्सला की मला माहिती नाही की मला किती पेमेंट करा टॅक्स येते, तर ते प्रोव्हिजनल त्याची असेसमेंट, आणि त्यावेळी त्यांनी जर काही पैसे टॅक्स भरला असेल आणि इव्हेंच्युअली जेव्हा त्याची ऑर्डर होईल प्रोव्हिजनल असेसमेंटची आणि त्यावेळी जर असं कळालं की त्यांनी जास्तच भरलेला आहे टॅक्स, त्यावेळी तो अदर्स मध्ये ऍप्लिकेशन करू शकतो. दुसरा इंट्रा स्टेट सप्लाय हेल्ड ऍज इंटरस्टेट. जे कधी कधी असं होतं की काही माल, मी एक टॅक्स पेअर आहे, मी काही सप्लाय केलेला आहे आणि तो मी चुकून किंवा माझा समज असा होता की हा इंट्रा स्टेट आहे म्हणजे विदिन महाराष्ट्र आहे, पण तो नंतर असं जर इव्हेंच्युअली हेल्ड म्हणजे अपीलनी म्हणा किंवा नंतर लक्षात आलं की तो इंट्रा स्टेट नसून इंटर स्टेट आहे, तर त्याला तो रिफंड आपल्याला देता येतो. कशातून, अदर्स म्हणून. पण त्यासाठी काय की त्यांनी तो इंटर स्टेट मध्ये झालेला तो आधी भरून घ्यायचा त्याच्याकडून आणि मग हा इंटर स्टेटचा द्यायचा. किंवा उलट पण होतं, मला असं वाटलं की मी हरियाणाला काही सेल केलेला आहे म्हणजे सप्लाय केलेला आहे आणि मी तो इंटर स्टेट केले, पण नंतर काही लिगल कारणांमुळे मला असं कळालं की तो इंटर स्टेट नसून तो इंट्रा स्टेट आहे, तर
त्याचा पण रिफंड आपल्याला त्यांनी भरलेला असतो, त्यामुळे तो त्याला रिफंड द्यावा लागतो. आणि विशेष म्हणजे त्याच्यावर इंटरेस्ट आकारायचा नाही, कारण तो ऑलरेडी गव्हर्नमेंटकडेच असतो, ज्या टॅक्स पेअरने भरलेले टॅक्स. त्यामुळे त्याच्यावर इंटरेस्ट आकारायचा नसतो जेव्हा आपण त्याला रिफंड देतो आणि दुसरा त्याच्याकडून जो भरून घेतो तो. दुसऱ्याला सांगितलं एक्सेस पेमेंट ऑफ टॅक्स एक आहे. जास्त भरला आहे टॅक्स पेअरने चुकून, तर तो मागता येतो त्याला. आणि ऑन अकाउंट ऑफ एनी ऑन अकाउंट ऑफ एनी ऑर्डर, म्हणजे कुठली समजा एखादी ऑर्डर झाली आणि त्याच्या अगेन्स्ट तो टॅक्स पेअर अपील मध्ये गेला. अपिलेट ऑथॉरिटीची ऑर्डर असेल, ट्रायब्युनलची ऑर्डर असेल, कोर्टाची ऑर्डर असेल, जी काही असेल, तर त्यावेळी जर त्याच्या बाजूने जर निकाल लागला तर आणि त्याच्यामध्ये त्याला जर रिफंड येत असेल तर त्यावेळी तो ऍप्लिकेशन त्याला करावं लागतं. आपण स्वतःहून देत नाही. वॅट मध्ये असं नाहीये. जर ज्यांनी कोणी वॅट मध्ये काम केलं आहे त्यांना माहित असेल की जर अपील ऑर्डर आहे तर आपण स्वतःहूनच रिफंड ऍप्लिकेशन तयार करून आपण SAP वरून वगैरे ती देतो त्याला रिफंड. पण इथे जीएसटी मध्ये तसं नाही. ऑर्डर जरी असले तरी सुद्धा ते डीलरचं काम आहे, टॅक्सपेअरचं काम आहे त्यांनी ऍप्लिकेशन करणं. तर त्यांनी ऍप्लिकेशन केलं तर अदर्स मधून करेल त्यावेळी आणि त्याला ह्यातून रिफंड क्लेम करता येईल. आणि लास्ट मध्ये ऑन अकाउंट ऑफ एनी अदर रिझन, दुसरं कुठलंही आणखी ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठलंही कारण असेल तर ते ह्या अदर्स मधून त्याला देता येईल. हॅलो हॅलो. मॅडम, एक प्रश्न होता. बोल. झिरो रेटेड सप्लाईज ह्याच्यामध्ये एक्सपोर्ट केलेला माल आणि सेवा आणि सेल्स साठी पुरवठा झालेला माल, हे झिरो रेट ज्यांना जीएसटीचा झिरो रेट आहे का? जीएसटी नाही, हे गुड्स आणि सर्व्हिसेस जे आहेत ना, आता त्यांनी काही मटेरियल पाठवलं प्लास्टिकचं समजा एक्सपोर्ट केलं, तर ते ऍक्च्युअली लोकल जर त्यांनी तो सेल केला, डोमेस्टिक जर सेल केला इथे इंडियामध्ये, तर त्याला टॅक्स रेट आहेच. पण तेच जर एक्सपोर्ट जर त्यांनी केला तर त्यावेळी त्याला टॅक्स लागेल. आलं लक्षात? हॅलो. हॅलो. येस मॅडम, पुढेच. येस. हॅलो हॅलो. हॅलो. हा मॅडम, एक्झम्प्टेड आणि झिरो रेटेड यातला फरक सांगा ना. काय एक्झम्प्टेड आणि झिरो म्हणजे बाय व्हर्च्यू ऑफ एक्झम्प्टेड म्हणजे कसं आहे की एक्झम्प्टेड म्हणजे ते मुळातच एक्झम्प्टेड आहे. म्हणजे धान्य असेल किंवा मिल्क असेल, हे एक्झम्प्टेडच आहे, त्याच्यावर टॅक्स लागू शकत नाही. इम्पॉर्टंट आहेत एसेन्शियल अत्यावश्यक सेवा, अत्यावश्यक सेवा किंवा गुड्स ते त्याच्यावर लागतच नाही, लागू शकणार. थँक्यू. तुम्हाला मी एक नंतर एक स्लाइड दाखवते, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल. एक छान त्यांनी एक हे केलेलं आहे, मी ते दाखवते, मी तुमच्या लक्षात येईल. ते तुम्हाला प्रश्न नंतर विचारा. कंटिन्यू फ्लो मध्ये ठेवा, लेक्चर कंटिन्यू फ्लो मध्ये ठेवा. प्रश्न आपण शेवटच्या 15 मिनिटात विचारूया. आता ही स्लाइड दिसते का आपल्याला जीएसटी सप्लायची? दिसते. आता त्याच्यामध्ये दिसतंय हो मॅडम. एक्झाम्प्ट सप्लाईज, रेग्युलर सप्लाय, झिरो रेटेड सप्लाय, हे कसं आहे असा चार्ट मांडला ना. जसं आपण फॅमिली ट्रीप मध्ये एक्झाम कुणाला जर एक्सप्लेन करायला गेलो की माझे एवढे 4 काका आहेत, 3 आत्या आहेत आणि त्यांची अशी मुलं आहेत, आपण जसं फॅमिली ट्री काढल्यानंतर कसं समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित लक्षात येतं तसं करायचं डोक्यामध्ये, अशा प्रकारचं. ओके. हे जेव्हा तुमचं ITC लेक्चर होईल त्यावेळी चौधरी सर सांगतीलच. आता रिफंड ऍप्लिकेशन जे अवेलेबल आहे GSTN पोर्टलवर, तर असे सध्या तरी 12 प्रकारचे आहे. आता ही स्लाइड दिसते ना 1 ते 12 ची, रिफंड ऑन अकाउंट ऑफ एनी अदर ग्राउंड ऑर रिझन. सगळ्या प्रकारचे आहे. तर आता आपण हे करू, रिफंड सिनॅरिओज इन GST. म्हणजे मी काय म्हटलं की रिफंड GST मध्ये फार कमी ऑकरन्सेस असे आहेत, सिनॅरिओज असे की ज्यामध्ये रिफंड मिळतो. त्यात सगळंच टॅक्सेबल आणि सगळ्यावरच टॅक्स भरा असं आहे. फक्त काही ठराविक केसेस मध्येच फक्त रिफंड मिळतो.
तर ते कुठे येतो, तर रिफंड सिनारिओ जीएसटी कुठे येतो, रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट अलाउड ओनली इन फॉलोइंग केसेस 54(3) प्रमाणे. त्यामुळे सेक्शन 54 हा व्यवस्थित वाचायचा. फार मोठा आहे, 14 सबसेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये आणि वाचल्यानंतर जरासं गडबडायला होतं, पण हळूहळू एक एक पार्ट घेतला की आपल्या लक्षात येईल. Zero rated supplies of goods and services made without payment of tax म्हणजे काय, ज्यांनी एखाद्या टॅक्सपेअरनी एक्सपोर्ट केला त्याचे गुड्स आणि त्यांनी त्याच्यावर टॅक्स भरला नाही, म्हणजे एक्सपोर्ट करताना सुद्धा टॅक्स भरावा लागतो. जर तुम्हाला म्हणजे डीलरकडे ऑप्शन आहे, जर तुम्ही जर गुड्स एक्सपोर्ट करताना तर तुम्ही टॅक्स भरला तर त्याचा पण रिफंड तुम्ही क्लेम करू शकता. आणि जर एक्सपोर्ट केला आणि टॅक्स नाही भरला तरी तुम्ही इनपुटवर त्याचं तुम्ही रिफंड क्लेम करू शकता. फक्त एकच करायचंय त्याने की जर तो विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स एक्सपोर्ट करत असेल तर त्याला आधी LUT फाईल करावं लागतं, लेटर ऑफ अंडरटेकिंग फाईल करावं लागतं. ते आपल्या प्रत्येक नोडल ऑफिसरच्या याच्यावर ते रिफ्लेक्ट होतं आणि ते LUTच्या अगेन्स्ट तो विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स तो एक्सपोर्ट करू शकतो. आणि जर मगाशी राहिलं म्हणजे गुड्स असतील आणि तो विथ पेमेंट ऑफ टॅक्स जर एक्सपोर्ट करत असेल तर ते असे ऍप्लिकेशन आपल्याकडे येते, ते कस्टम्स त्यांना रिफंड देते. On account of accumulation of credit due to rate of tax on inputs higher than the rate of taxes on outputs म्हणजेच काय इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर जे मी मगाशी सांगितलं की इनपुट्स हायर रेटचे असतील आणि आउटपुट लोअर रेट असेल, टॅक्स रेट असेल, तर त्यामध्ये त्यामुळे निर्माण होणारा अनयुटिलाइज ITC जो आहे तो डीलरला आपण टॅक्सपेअरला आपण रिफंड म्हणून देऊ शकतो. फक्त एकच आहे की यामध्ये फक्त गुड्सचाच रिफंड मिळतो, सर्व्हिसेसचा नाही. आणि हाचा क्लेम इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरचा फक्त मॅन्युफॅक्चररच करू शकतो किंवा काही स्पेसिफाईड प्रोसेस म्हणजे टेक्सटाईल प्रोसेसर्स वगैरे जे आहेत ते करू शकतात. बाकी रिटेलर्स किंवा ट्रेडर्स ह्यांना हा लागूच होत नाही हा इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरचा रिफंड. त्यामुळे फक्त मॅन्युफॅक्चरर्सच येऊ शकतात त्याच्यामध्ये. आता डेफिनेशन ऑफ IGST ऍक्ट, त्याच्यामध्ये IGST ऍक्टच्या सेक्शन 2 सबसेक्शन 5 मध्ये म्हटलंय की एक्सपोर्ट ऑफ गुड्स म्हणजे काय, दॅट मीन्स टेकिंग गुड्स आउट ऑफ इंडिया टू अ प्लेस आउटसाइड इंडिया. म्हणजे इंडियामधून काही गुड्स घ्यायचे आणि ते बाहेरच्या म्हणजे इंडियाच्या बाहेर जे ते पाठवलं त्याला एक्सपोर्ट ऑफ गुड्स म्हणायचं. हे गुड्सच्या बाबतीत आहे. आणि एक्सपोर्ट सर्व्हिसेसच्या बाबतीत असं आहे की एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस फार सुंदर डेफिनेशन आहे. तुम्ही सेक्शन 2(6) जो आहे 2 सबसेक्शन 6 ऑफ IGST ऍक्ट बघा की त्यामध्ये एखादा तुमच्याकडे जर रिफंड ऑन अकाउंट ऑफ एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस विदाउट किंवा विथ पेमेंट ऑफ टॅक्स आला तर तो मुळात तो एक्सपोर्ट आहे का नाही हेच डिसाईड करण्यामध्ये भरपूर वेळ जातो. तर त्यामध्ये हे सगळे जर कंडिशन सॅटिस्फाईड झाले तरच तो एक्सपोर्ट असतो. एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हटलंय, सप्लायर ऑफ सर्व्हिस म्हणजे जो सेवा पुरवतोय तो इंडियामध्ये लोकेटेड असेल किंवा द रेसिपियंट ऑफ सर्व्हिसेस अँड द रेसिपियंट ऑफ सर्व्हिस लोकेटेड आउटसाइड इंडिया म्हणजे सप्लायर हा इंडियामधला म्हणजे आपला टॅक्स पेअर आणि ज्याला तो सेवा देतोय तो इंडियाच्या बाहेर पाहिजे. पण द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस इज आउटसाइड इंडिया म्हणजे जिथे आपला टॅक्स पेअर त्याला सर्व्हिस देतो आहे ती इंडियाच्या बाहेर पाहिजे. आता प्लेस ऑफ सप्लाय हे एक खूप मोठं प्रकरण आहे. ते आपल्या GST फॉर EU चे एक अंक आहे श्रीनाथ साहेबांनी लिहिलेले, अतिशय सुंदर आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मटेरियल भरपूर मिळेल की कसे डिटरमाइन करायचे. So the payment for such service has been received by the supplier of service in convertible आवाज foreign व्यवस्थित येत नाहीये. आवाज येत नाहीये, आता येतोय? मॅडम. हॅलो, हो. येतोय का? आता मी ऑफिस मध्ये Yes, ma'am. तर प्लेस ऑफ द पेमेंट असं जे काही सर्व्हिस एक्सपोर्ट झालेली आहे त्याला म्हणजे टॅक्स पेअरला त्याचं कन्सिडरेशन हे फॉरेन एक्सचेंज मध्ये मिळायला हवं. आणि 5th कंडिशन आहे द सप्लाय ऑफ सर्व्हिस अँड द रेसिपियंट ऑफ सर्व्हिस आर नॉट मिअरली एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ डिस्टिंक्ट पर्सन इन अकॉर्डिंग विथ एक्सप्लेनेशन 1 इन सेक्शन 8. म्हणजे काय की एक कंपनी आहे ABC,
ती इंडियामध्ये आहे आणि त्याचाच एक त्यांनी ब्रांच एक लंडन मध्ये काढलेली आहे. तर त्याची फक्त एस्टॅब्लिशमेंट आहे. त्यामुळे त्यांनी एबीसी इंडिया इफ इट इज एक्सपोर्टिंग सम सर्व्हिसेस टू एबीसी लंडन, तर ती सॉरी एक्सपोर्ट नाही म्हणताय ना, सप्लाईंग इफ इट इज सप्लाईंग सर्व्हिसेस टू एबीसी लंडन किंवा इंग्लंड, तर ते एक्सपोर्ट मानलं जाणार नाही. कारण तो स्वतःचीच त्याची फक्त एक एस्टॅब्लिशमेंट तिथं करूया, तिथं ऑफिस फक्त त्याचं आहे म्हणून. कारण त्याची डिस्टिंग पर्सन म्हणून त्याचं वेगळा पाहिजे असे असतात. पण त्यांचं मग आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन बघायला लागेल, त्यांचं ते खरंच ते डिस्टिंक्ट आहेत का नाही हे बघायला पाहिजे आणि मगच तो एक्सपोर्ट होऊ शकतो. नाहीतर तो त्यांनी आपल्या शाखेला इथेच दिले असं म्हणलं जाईल आणि त्याला रिफंड मिळणार नाही. आता टाइप्स ऑफ रिफंड ऑफ आयटीसी. आता खरा पार्ट आता इथे सुरू होतो की एक्सपोर्ट ऑफ गुड्स ऑफ सर्व्हिसेस विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. ह्याच्यामध्ये काय होतं, डिक्लेअर तो काय काय देतो, म्हणजे हे जीएसटीएन मध्ये प्रत्येक याच्या टाइप ऑफ रिफंड मध्ये त्यांनी काय अपलोड करायचं आहे आणि काय बघितलं जाईल हे असं दिलेलं आहे की तो एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स मध्ये तो एयूटी नंबर आणि अंडरटेकिंग तो त्यांनी डीलरने द्यायला पाहिजे. दुसरं स्टेटमेंट 3 कंटेनिंग इनवॉइस डिटेल्स. कुठलं इनवॉइस, त्याचे इनपुट्स, म्हणजे त्यांनी इनपुट्स वर ज्याच्यावर त्यांनी क्लेम केलेलं आहे ते स्टेटमेंट 3 म्हणजे इनवॉइस म्हणजे कुठला सेल्स इनवॉइस, म्हणजे त्यांनी जो एक्सपोर्ट केलेला आहे तो कोणत्या शिपिंग बिलनी गेला आहे किंवा एअर कार्गोनी गेलेला आहे, म्हणजे सेल्स साईड थोडक्यात. म्हणजे त्यांनी जो एक्सपोर्ट केलाय त्या सेल्सची म्हणजे त्या सप्लाईज, आउटवर्ड सप्लाईज म्हणजे एक्सपोर्ट जो आहे त्याचे हे डिटेल स्टेटमेंट 3 मध्ये त्यांनी देणं बंधनकारक आहे. आणि इनवॉइसेस म्हणजे कुठले हे, तर हे इनवर्ड सप्लाईज म्हणजे त्याचे इनपुट्सचे आणि अदर डिक्लेरेशन डॉक्युमेंट्स आणि विथ ॲनेक्चर ए कॅन बी फाईल्ड इन अन अटॅचमेंट. म्हणजे जेव्हा तो बीओ पोर्टलवर जेव्हा तो ऍप्लिकेशन करतो RFD1 मध्ये, त्यावेळी हे एयूटी नंबर वगैरे सगळं आणि अंडरटेकिंग जे आहे ते सगळं सिस्टीम देते, विचारते त्याला, त्यांनी तिथं टिक करायचं असतं आणि त्यांनी त्याच्याबरोबर स्टेटमेंट 3 हे कंपल्सरी द्यायची आहे. कारण त्यांनी कुठे कुठे एक्सपोर्ट केलाय, कोणत्या पोर्टवरून एक्सपोर्ट केलेलं आहे, डॉक्युमेंट व्हॅल्यू काय आहे, इनवॉइस व्हॅल्यू काय आहे, EGM डेट काय, सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले असतात. तर ते त्यांनी देणं असतं आणि ते बंधनकारक आहे. आणि जर स्टेटमेंट 3 नसेल तर आपण डेफिशियन्सी मेमो काढू शकतो, म्हणजे ते अत्यावश्यक आहे. आणि बाकीचे ते आपण नंतर मागवू शकतो त्याच्याकडून, म्हणजे तो अटॅचमेंट करून तो पाठवू शकेल किंवा मेलवर देऊ शकतो. म्हणजे रेड मध्ये आहे ना ते ऑप्शनल आहे, तो नंतरही देऊ शकतो. पण त्या ऍप्लिकेशन बरोबरच दिलं तर जास्त बेटर. आणि दुसरं SEZ ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स, तेच आहे बघा. डिक्लेरेशन ऑन SEZ हॅझंट अवेल्ड ITC. आता SEZ मध्ये किंवा डीम्ड एक्सपोर्ट मध्ये, त्या दोघांमध्ये ना SEZ मध्ये ती जी एक्सपोर्टच ट्रीट केला जातो, पण जे काही गुड्स सप्लाय झालेले आहेत SEZ मध्ये, तिथं SEZ ला एक डेसिग्नेटेड ऑफिसर असतो. तर तो त्या इनवॉइसेस वर असा एक स्टॅम्प मारतो की खरंच हे गुड्स या SEZ मध्ये रिसीव्ह झालेले आहेत आणि हे या कामासाठीच वापरले जाणार आहेत SEZ मधल्या युनिट, असा त्या ऑथराइज ऑफिसरचा एक स्टॅम्प असतो. तो इम्पॉर्टंट आहे, त्याच्याशिवाय रिफंड देता येत नाही. त्यामुळे इनवॉइसेस बघायचे. आणि दुसरी गोष्ट, SEZ मध्ये त्यांनी दोघं जण मागू शकतात, आपला सप्लायर पण मागू शकतो आणि रेसिपियंट पण मागू शकतो, पण दोन्ही ठिकाणी नाही देता येणार ना रिफंड. त्यामुळे कुणाचं तरी एक, आणि जर आपल्या डीलरनी SEZ मध्ये सप्लाय केला असेल तर SEZ मधले जे युनिट आहे त्यांनी असं पण सर्टिफिकेट द्यायचं आहे की ह्या सप्लायवर आम्ही ITC मागणार नाही, म्हणजे मग तो आपल्या सप्लायरला मिळेल. आणि जर रेसिपियंटनी क्लेम केला असेल तो, तर आपल्या सप्लायरनी त्याला सर्टिफिकेट द्यायचं किंवा त्याच्या ऑफिसर की आम्ही ह्याच्यावर ITC क्लेम करणार नाही, कारण ह्याला करू दे. म्हणजे त्यांनी त्यांचं डिसाईड करायचं कोण क्लेम करणार आणि कोण नाही, आणि जे काय ठरेल त्याप्रमाणे त्यांनी सर्टिफिकेशन द्यायचं आणि ते त्यांच्या नोडल ऑफिसरला सादर करायचं आहे.
आणि बाकीचे इन्व्हॉइसेस तेच त्याचे परचेस इन्व्हॉइसेस जे काय असतील म्हणजे इनवर्ड सप्लायचे जे इन्व्हॉइसेस आहेत ते अटॅचमेंट मध्ये आणि मध्ये द्यायचे आणि स्टेटमेंट 5 इथे द्यायची म्हणजे स्टेटमेंट 5 मध्ये जो त्याचा आउटवर्ड सप्लाय असेल SEZ ला त्याचे डिटेल्स असतील. आता हा जो प्रकार आहे स्टेटमेंट 3 हे मी तुम्हाला BO वर दाखवेन आणि व्हेरीफाय कसं करायचं ते पण दाखवेन. आधी आपण हे कम्प्लीट करू. हा काय रेसिपियंट ऑफ डीम्ड एक्सपोर्ट सप्लाय. आता डीम्ड एक्सपोर्ट मध्ये मी म्हटलं होतं मगाशी की एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिटला जर आपल्या एका टॅक्स पेअरनी जर सप्लाय केला असेल तर ते डीम्ड एक्सपोर्ट मानलं जाते. आता डीम्ड एक्सपोर्ट मध्ये त्याच्यामध्ये त्यांनी फॉर्म A द्यायला हवा. परत त्या ज्या एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट मध्ये म्हणजे त्या युनिटनी त्याच्या म्हणजे त्या युनिटच्या नोडल ऑफिसरला आणि आपल्या सप्लायरच्या नोडल ऑफिसरला त्यांना पण आधीच कळवायचं आहे की आम्ही अशी ऑर्डर दिलेली आहे आणि मग ती अशी येणार आहे. तर त्याचा फॉर्म A एक असतो आणि त्यांनी कळवणं बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये सर्क्युलर आहे 14/14 मी तुम्हाला ते पण दाखवते. त्याच्यामध्ये कंडिशन दिले ते फुलफिल झाल्याशिवाय त्याला डीम्ड एक्सपोर्टचा रिफंड द्यायचा नाही. आता ह्याच्यामध्ये पोर्टल काय करतात डिटेल ऑफ इन्व्हॉइसेस फर्स्ट पार्ट मध्ये म्हणजे फर्स्ट कॅटेगरी मध्ये एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स मध्ये डिटेल ऑफ इन्व्हॉइसेस फाइल्ड इन स्टेटमेंट 3 विथ GSTR1 डेबिट एंट्री ऑफ ITC म्हणजे जेव्हा डीलर त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मधून तो डेबिट करतो ती एंट्री दिसते आपण ती काढायची आपल्या क्रेडिट लेजरच्या BO वरून आणि मॅक्सिमम अमाउंट ऑफ रिफंड कॅन बी ऑफ ITC कॅन बी अवेल्ड ड्युरिंग द रेलिव्हंट टॅक्स पिरियड. फॉर्म्युला जो दिलेला आहे 89.4 मध्ये रूल 89 सब रूल 4 त्याच्यामध्ये त्या फॉर्म्युला प्रमाणे जी काय मॅक्सिमम अमाऊंट असेल तोच रिफंड देऊ शकतो आणि पोर्टल त्याला ते दाखवते सुद्धा की किती तुला रिफंड मिळू शकेल पण ती सुद्धा आपण व्हेरीफाय करायची कारण त्या फॉर्म्युला मध्ये जाणारे जे व्हेरिएबल्स आहेत तो टॅक्स पेअर एंटर करतो आणि फॉर्मॅट ऑफ इनव्हॉइस कोड शिपिंग बिल वगैरे सगळं आपल्या स्टेटमेंट 3 मध्ये ते येतं आणि सेम फॉर SEZ मध्ये डेबिट एंट्री ऑफ ITC मॅक्सिमम अमाऊंट किती देतो किती देऊ शकतो हे पोर्टलच त्याला हे देते आकडा देते काय डीलर्स ऐसे वो तो पोर्टल ही देता है हमें रिफंड का मैक्सिमम अमाउंट रिफंड हम क्या करें आप वैसे वैसे कंसिडर करना चाहिए असं नसतं. त्यांनी जरी पोर्टलनी काय जरी पोर्टल म्हणजे BO पोर्टल त्याला दाखवत असेल की फिगर ही तुझी मॅक्सिमम अमाऊंट आहे रिफंडची तरी सुद्धा तो फॉर्म्युला तयार करण्यामध्ये जे काही व्हेरिएबल्स जातात म्हणजे तुझा 0 रेटेड सप्लाय किती आहे तुझा नेट ITC किती हे तो डीलर स्वतः टाकतो. त्यामुळे त्याचे बरोबर आहेत तर हे व्हेरीफाय करायला पाहिजे आपण तर ते कसे करायचे ते मी सांगते. आता हा प्रोसिजरल पार्ट आहे. आता हा सगळ्यांना साधारणपणे माहित आहे तरी मी रिपीट करते की RFD 01 मध्ये तो ऍप्लिकेशन करू शकतो रिफंड साठी. RFD 1 हे पूर्वी होतं म्हणजे BO वर जेव्हा सुरू झालं नव्हतं अजून म्हणजे 25 सप्टेंबर 2019च्या आधी ती RFD 01A मध्ये रिफंड ऍप्लिकेशन मॅन्युअली करावं लागायचं. आता ते बंद झालं. RFD 02 मध्ये आपण एक्नॉलेजमेंट देतो. RFD 3 मध्ये डेफिशियन्सी मेमो काढतो. RFD 4 मध्ये 90% रिफंड देतो. RFD 5 मध्ये त्याची पेमेंट ऍडवाइस असते म्हणजे ऑर्डर सँक्शन ऑर्डर इज डिफरंट फ्रॉम पेमेंट ऍडवाइस. ऑर्डर एकदा 4 ची काढा 6 ची काढा पण त्याच्यानंतर पेमेंट ऍडवाइस त्याशिवाय त्याला ते पेमेंट त्याच्या अकाउंट मध्ये हे जाणार नाही. त्यामुळे RFD 05 काढावा लागतो RFD 4 नंतर. RFD 6 हा फायनल रिफंड आहे आणि RFD 7 हा विथहोल्डिंग साठी आहे. RFD 7 म्हणजे काय की पार्ट A ऑर्डर फॉर कम्प्लीट ऍडजस्टमेंट ऑफ सँक्शन रिफंड आणि त्यातलाच RFD 07 पार्ट B मध्ये ऑर्डर फॉर विथहोल्डिंग रिफंड म्हणजे काही कारणास्तव आपल्याला तो रिफंड जर एखाद्या टॅक्स पेअरचा विथहोल्ड करायचा ठीक आहे त्याला रिफंड येतो पण त्याचे आधीचे काही डील्स असतील तो त्याने रिटर्न फाईल केलं नाहीये
काही कारणास्तव जर आपल्याला त्याचं विथहोल्ड करायचं असेल तर त्यासाठी RFD 07 हा वापरायचा. त्यात पार्ट आता हे इथे जे दिले आहे ते चेंज झाले 18 मे 2021 पासून. त्याच्यामध्ये असं केलंय त्यांनी की पार्ट ए मध्ये तुम्ही विथहोल्ड करायची आपण आणि पार्ट बी मध्ये जेव्हा ती कंडिशन पूर्ण होईल म्हणजे मी एखाद्याचा रिफंड विथहोल्ड केला पार्ट ए मध्ये ऑर्डर काढली की मी तुझा रिफंड विथहोल्ड करते कारण तू रिटर्न फाईल केला नाही किंवा तुझ्या आधीचे ड्यूज आहेत. तर ते त्याला कळाल्यानंतर टॅक्स पेअरने आधीचे ड्यूज पण भरले रिटर्न पण फाईल केला. आता काही कारण उरलं नाही माझ्याकडे मी विथहोल्ड करायची त्यामुळे मी ते रिलीज करणार. सो पार्ट बी shall be an order for releasing the refund withheld 18/5 पासून. RFD 8 मध्ये आपण नोटीस फॉर रिजेक्शन ऑफ ऍप्लिकेशन फॉर रिफंड येतो. म्हणजे जेव्हा त्याचं ऍप्लिकेशन येतं त्यावेळी आपल्याला असं काही आढळलं की ह्याचा मिसमॅच आहे किंवा ह्याचा बसत नाहीये हे तरी काही चुकीचं केलेलं आहे तर ते तुझं का रिजेक्ट करण्यात येऊ नये एवढ्या अमाऊंटचा रिफंड असं जे आपण त्याला जी नोटीस देतो ती दॅट इज इन फॉर्म RFD 08. आणि RFD 08 नंतर त्यांनी RFD 09 मध्ये टॅक्स पेअरनी उत्तर द्यायचं. त्या रिप्लाय RFD 08 ही त्याला डीलरला बऱ्याच वेळा म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा CA किंवा की वो कहाँ दिखता है मैडम वो पता नहीं त्याला त्यांच्या पोर्टलवर त्यांना कुठे दिसतं. आपण SMT 10 जरी पाठवली किंवा RFD 8 पाठवली तरी सुद्धा त्यांना हा पाथ कुठेतरी तुम्ही येऊन द्या. जर ज्यांना माहित नसेल त्यांनी त्या डीलरला सांगावं की त्यांच्या पोर्टलवर BO पोर्टलवर BO नाही त्यांच्या GST पोर्टलवर त्यांनी लॉग इन केल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व्हिसेस आहे टॅब त्याच्यामध्ये युजर सर्व्हिसेस आहे आणि या युजर सर्व्हिसेस मध्ये ऍडिशनल ऑर्डर्स ऑर नोटिसेस असा एक ऑप्शन आहे. तो क्लिक केल्यानंतर त्यांना जे आपण पाठवू ते दिसतं. मग ती कॅन्सलची ऑर्डर असू दे नाहीतर REG 17 असू दे किंवा RFD 8 असू दे किंवा SMT 10 असू दे DRC 1 असू दे सगळे तिथे दिसतात. मी परत रिपीट करते सर्व्हिसेस 5 डीलर साठी आपल्यासाठी सर्व्हिसेस नंतर युजर सर्व्हिसेस नंतर ऍडिशनल नोटिसेस त्याच्यामध्ये त्यांना तिथे क्लिक केल्यानंतर RFD 8 दिसतो आणि तिथंच ऑप्शन असतं त्यांनी रिप्लाय करण्यासाठी RFD 9. RFD 9 मध्ये त्यांनी रिप्लाय केल्यानंतर आपल्याला ते पटलं नाही पटलं कसं त्यानुसार आपण RFD 6 हा काढतो म्हणजे सँक्शन करतो रिफंड म्हणजे एकतर सँक्शन करतो रिजेक्ट करतो किंवा पार्टली सँक्शन करतो पार्टली रिजेक्ट करतो. RFD 10 मध्ये ऍप्लिकेशन फॉर रिफंड बाय एनी स्पेशलाइज्ड एजन्सी ऑफ UN ते त्यांच्यासाठी युनायटेड नेशन्सचे काही असतील संस्था असतील त्यांच्यासाठी. RFD 11 फर्निशिंग ऑफ बॉन्ड ऑर LUT फॉर एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस हा टॅक्स पेअर साठी आहे. त्यामुळे आपल्याचा LUT मी म्हटलं होतं की ज्यांना विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स एक्सपोर्ट करायचे असतील त्यांनी LUT आधी फाईल करायचा असतो. LUT हा एका वर्षासाठी असतो. एका वर्षासाठी एक वेळ फाईल करता येतो. तो दरवर्षी त्याला एक्सपोर्ट करायचं दरवर्षी नवीन फाईल करावा लागतो. ती जी पद्धत आहे ती कशी RFD 01 आलं ऍप्लिकेशन पण ऍप्लिकेशन फॉर्म RFD 01 मध्ये आलं की ऑनलाईन स्टेटमेंट डिक्लेरेशन्स अँड RUD म्हणजे रिलायड अपॉन डॉक्युमेंट्स त्यांनी काय काय डॉक्युमेंट्स अपलोड केले की ज्याच्या बेसिसवर तो हा रिफंड मागतो. RFD 1 आलं की त्याचं ITC डिडक्ट होतं ITC एजंट होतो आणि आवाज नाही येत आहे मॅडम क्लिअर. ते वेळ झालं. हॅलो हॅलो आता येतोय येतोय आवाज क्लिअर नाही येते. येतोय मॅडम क्लिअर येतोय आवाज. आता येतोय. नेटवर्क मध्ये नसतील तर जरा प्लीज चेक करा. आता 10 मिनिटं आहेत. आषाढी एकादशी आहे बऱ्याच जणांचे उपवास असतील आधीच टी ब्रेक नाही मिळाली म्हणजे जेवायला पण उशीर होईल त्यावर लक्ष देऊन ऐका मग म्हणजे फास्ट होतं. आणि कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्सवर टाका किंवा मेलवर टाका उत्तर देईन. मी नंतर मेल पण टाकेन मला किंवा ट्रेनिंग सेशन पण. एक्नॉलेजमेंट RFD 02 मध्ये आपण मी RFD 1 करून आल्यानंतर डेटा ट्रान्समिट होतो ऑफिसरच्या डॅशबोर्डवर आपल्याकडे येतं. मग आपण इनिशियल स्क्रुटनी करतो डॉक्युमेंटची. जर काही डेफिशियन्सी असेल म्हणजे त्यांनी काही अपलोडच केलं नसेल काही जे एसेन्शियल डॉक्युमेंट्स आहेत तर त्यावेळी आपण डेफिशियन्सी नेम काढू शकतो इन RFD 03.
आणि जर नसेल व्यवस्थित असेल त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड केले असतील तर आपण त्याला RFD 02 देतो. तर हे RFD 02 द्यायचा का 3 द्यायचा हे 15 दिवसाच्या आत म्हणजे ऍप्लिकेशन रिसिव्ह झाल्यापासून 15 दिवसाच्या आत डिसाईड करून द्यायचा. किंवा 3 द्यायचा 3 द्या, 2 द्यायचा 2 द्या, पण काय करायचं ते 15 दिवसात करा, त्याच्यापेक्षा लेट नाही. आणि एकदा जर तुम्ही RFD 02 दिला तर मग तुम्ही RFD 3 काढू शकत नाही. तुम्ही कंटिन्यू पुढे करावं. आणि जर एकदा RFD 03 दिला डिसिजन मेमो दिला तर ते ऍप्लिकेशन सीज होतं म्हणजे बंदच होऊन जातं. त्याच्यावर कोणी काही कारवाई करत नाही. आणि त्याचं जे डीलरने जे डेबिट केलं असेल त्याची ITC ती परत रिक्रेडिट होते त्याच्या क्रेडिट किंवा कॅश लेजरमध्ये जिथून त्यांनी डेबिट एंट्री केली. म्हणजे तो परत ऍप्लिकेशन करू शकतो नव्याने. म्हणजे जी डेफिशियन्सी आपण कळवलेली आहे ती तो रेक्टिफाय करून मग तो परत नव्याने तो ऍप्लिकेशन फाईल करू शकतो. ती फाईल फ्रेश रिफंड ऍप्लिकेशन. आता RFD समजा आपण RFD 02 इश्यू केली तर RFD 02 इश्यू केल्यानंतर 7 दिवसांच्या आत म्हणजे विदिन 7 डेज आपल्याला RFD 04 म्हणजे अप टू 90% हा रिफंड त्याला देणं बंधनकारक आहे. हा जर ते 2 आणि RFD 04 ह्याच्यामध्ये 7 दिवसांमध्ये तुम्हाला जर काही आपल्याला जर आढळलं की ह्याच्यामध्ये आणखीन काहीतरी विचारायचं आहे, काहीतरी चुकीचं वाटतं आहे तर त्यावेळी RFD 8 सुद्धा तेव्हा सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि मग नंतर त्याचं सगळं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग एकदम 6 पण देऊ शकता, 4 न देता. बँक सिस्टीम व्हॅलिडेट करते, काय चुकीचं असेल तर आपण त्यात काय करू ते मेसेज बरोबर जातो आणि तो व्हॅलिडेट त्याची बँकेचं जे व्हॅलिडेशन आहे अकाउंट नंबर काय चुकला असेल किंवा दुसरं काही कारण असेल तर ते IFSC वर मिळाला नाही तर बँक PFMS ते करते. आणि इथे काय 4 काढल्यानंतर आपण त्याला RFD 05 पेमेंट ऍडवाइस द्यायची. त्यानंतर आता आपण त्याला RFD 08 काढायची. जर काही शंका असेल तर त्याची इनऍडमिसिबल अमाऊंट किती आहे किंवा तो काय बसत नसेल तर तो 8 काढून त्याला तो मगाशी सांगितल्याप्रमाणे 9 मध्ये उत्तर देतो. आणि ते जी काही पटली न पटली त्याप्रमाणे RFD 06 मध्ये ऑर्डर करतो आणि त्याचा रिफंड त्याला सँक्शन करतो किंवा रिजेक्ट करतो किंवा पार्टली सँक्शन करतो. आता हे मी जे सांगितलं ते PFMS मध्ये कुठे कुठे सिस्टीम चेक करते. RFD 01 इश्यू केल्यानंतर सिस्टीम कसं त्याची बँक डिटेल्स चेक करते ते इथे आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाऊन करा. आता हा खरा पार्ट आहे की व्हेरिफिकेशन टू बी डन बाय टॅक्स असिस्टंट. तुम्ही काय करायला हवं हे मी इथे दाखवते. आता ह्याला 10 मिनिट लागतो. आता रिफंड ऍप्लिकेशन मी फक्त एका पार्टचा दाखवते म्हणजे तोच दुसऱ्या पार्टला म्हणजे एका टाइप ऑफ रिफंड म्हणजे एक्सपोर्ट ऑफ गुड्स विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. ओके तेच इतर प्रकारे डीन एक्सपोर्ट असेल किंवा इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर त्याला सुद्धा थोड्याफार फरकाने व्हेरिफिकेशनचं पद्धत तीच आहे. तर पहिल्यांदा काय आहे की डाउनलोड RFD 01 फ्रॉम BO. पहिल्यांदा RFD 1 डाउनलोड करायचा. परत ते करेक्ट हेड खाली त्यांनी केलेलं आहे का म्हणजे ह्या अंडर करेक्ट हेड त्यांनी ऍप्लिकेशन केलंय का म्हणजे त्याचा एक्सपोर्ट ऑफ गुड्सच आहे विदाउट पेमेंट ऑफ टॅक्सेस आहे का. जर हेड चुकत काय हेड पण चुकवतात तर तो चेक करायचा. तो नसेल तर तिथंच तो आउट होतो. RFD 03 आपण काढू शकतो. मग दुसरं बघायचं जर ठीक आहे करेक्ट हेड आहे वेदर द ऍप्लिकेशन इज मेड विदिन रेलेव्हंट डेट. रेलेव्हंट डेट म्हणजे काय कुठला सेक्शन 54 सबसेक्शन 14 मध्ये डिटेल मध्ये दिले आहे की रेलिव्हंट डेट म्हणजे काय. थोडक्यात जेव्हापासून त्यांनी ते एक्सपोर्ट केलं इनपुट केलं त्यापासून 2 वर्षाच्या आत तो रिफंडसाठी डाउनलोड अँड मग जर ते 2 वर्षाच्या पलीकडे गेलेला असेल तर मग तो रिजेक्ट होतो. डाउनलोड अँड कन्सोलिडेट ऑल रिटर्न्स. आता तुम्ही काय करायचं आहे की हे सगळे रिटर्न्स जे आहेत 3B मधले आणि 1 मधले हे सगळे रिटर्न्स जे आहेत 3B आणि R1 हे सगळे डाउनलोड करून त्याचे आपल्याकडे SAP मध्ये ऑक्टोबर 2020 पर्यंतचे रिटर्न्स उपलब्ध आहेत. त्याच्या पुढचे नाही. तुम्हाला BO मधूनच घ्यावे. BO मध्ये प्रॉब्लेम काय होतो ते डाउनलोड करता येत नाही. तुम्हाला ते कॉपी पेस्ट करून
SAP मध्ये कसं होतं की डायरेक्ट फाईल एक्सेल फाईल मध्ये आपण CSV मध्ये करू शकतो, पण ते ऑक्टोबर 2020 पर्यंत आहे. म्हणजे टिल ऑक्टोबर 2020 तुम्ही डाउनलोड करू शकता 3B आणि R1. त्या रेलिव्हंट टॅक्स पिरियड कुठला म्हणजे ज्यासाठी म्हणजे त्यांनी समजा 18-19 मागितला असेल तर 2018-19 या पिरियडचे सगळे 3B आणि R1 डाउनलोड करायचे, रिकन्साइल करायचं आणि कम्पेअर करायचं. टोटल काय कम्पेअर करायचं? टोटल झिरो रेटेड सप्लाय ऍज पर 3B 3.1A म्हणजे टेबल जो 3B जर व्यवस्थित पाहिला तर पहिला टेबल 3 आहे त्याच्यामध्ये 3.1 मधला A हा झिरो रेटेड सप्लायचा असतो. त्यानंतर GSTR 1 मध्ये टेबल 6A मध्ये त्यांनी एक्सपोर्ट इनव्हॉइसेस दाखवलेले असतात. आता मी एक सांगायचं मी तुम्हाला हे दाखवते कसं. आणि शिपिंग बिल मध्ये आणि स्टेटमेंट 3 जे त्याचं असतं ते अटॅच केलेलं असतं ऍप्लिकेशन बरोबर. इन केस ऑफ रिफंड ऑफ ड्यू टू युटिलाइज ITC इन केस ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. ते स्टेटमेंट 3 मध्ये त्यांनी पूर्ण ती डिटेल्स दिलेली असते. तर शिपिंग बिल्स आपण हे चेक करायचे आईसगेटच्या पोर्टलवर. आईसगेट हे कस्टमचं पोर्टल आहे, तर तिथे इथं मी URL पण दिलेलं आहे, तर तिकडे जाऊन आपण हे करू शकतो. कसं करायचं ते मी सांगते. आता मी माझ्याकडचीच एक केस घेतली आहे, कॅटरन केमिकल्स अँड आणि मी BO वर जाते. दिसतंय ना तुम्हाला? हो मॅडम. येस मॅम. हो. आता रेकॉर्ड म्हणजे त्यांनी 18-19 साठी एक ऍप्लिकेशन केलं होतं रिफंडचं, तर त्यातलं मी एप्रिलचं घेते GSTR 3. अरे बघा 3.1 हा जो टेबल आहे त्याच्यामधला A 3.1A आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज अदर दॅन झिरो रेटेड रेटेड अँड एक्झेम्प्टेड. तर तो आपल्या फॉर्म्युलासाठी लागणारे आउटवर्ड टॅक्सेबल झिरो रेटेड जो आहे हा किती आहे? 4,74,500. हा असे प्रत्येक, हा फक्त एप्रिलचा आहे. त्यांनी पूर्ण वर्षाचं ऍप्लिकेशन केल्यामुळे असं प्रत्येक 3.1 मधलं बी ती आपण कन्सॉलिडेट करायची एप्रिल टू मार्च. एप्रिल 18 ते मार्च 19 पर्यंत हे सगळे टोटल करायचे. आता फक्त एक्झाम्पल मध्ये 474,500 इथे आहे. आता त्याचं R1 बघू. ओके, त्या R1 मध्ये पण त्यांनी त्या महिन्यातले एक्सपोर्ट कसे तेवढेच पाहिजे आहेत किंवा थोड्याफार काय फरक येतो ते आपण त्याला विचारू शकतो. आता ते कुठे असतात एक्सपोर्टिंग मध्ये? टेबल 6A मध्ये. आता 6A त्याच्यामध्ये बघा टोटल इनवॉइस व्हॅल्यू 474,500, टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू 474,500. इंटिग्रेटेड टॅक्स 0 कारण तो विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स त्यांनी केलेलं आहे रिफंडच्या पेक्षा, त्यामुळे तो IGST पेमेंट नाही करणार. आता ही जोडली म्हणजे फर्स्ट आणि तर असं पूर्ण वर्षाचं काढायचं आणि पाहायचं. तर आता ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी हे डाउनलोड केलेलं आहे त्याची स्टेटमेंट तर ती मी तुम्हाला दाखवते. स्टेटमेंट 3 जी आपल्याला RMD 01 बरोबर येते त्याच्यामध्ये हे एवढे असतात. तर त्यातले मी वरचे हेडिंग ब्लू मध्ये केलेत, पण इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी डॉक्युमेंट व्हॅल्यू म्हणजे दिस इज द इनवॉइस व्हॅल्यू. रिमेंबर, प्लीज रिमेंबर, मी हे डॉक्युमेंट व्हॅल्यू मधले काय की इनवॉइस व्हॅल्यू आहे. म्हणजे हे पूर्ण काय इथे मी ऑटो सम काय आहे 1,70,00,000 एक 35,035. तर ही त्याची वर्षाची जी आहे ती आपले कॉन्सोलेट केल्यानंतर तेवढी यायला पाहिजे. तर ती तेवढी नाही आली त्याची कमी असेल ती घ्यायची. पण ही कशाबरोबर आपण कम्पेअर करायची? कारण त्यांनी रिटर्न तो भरतो स्टेटमेंट 3 तिची शिपिंग बिल ते शिपिंग बिल बरोबर करायचं, कारण शिपिंग बिल डेट आहे आणि शिपिंग बिल नंबर आहे. तर ह्या आपण आयसगे करून बघू. हे SB कोड दिलेला आहे बघा, शिपिंग बिल कोड.
प्रत्येक पोर्टला म्हणजे जिथून एक्सपोर्ट होतो इंडियामध्ये त्या पोर्टला कोड असतात. तर हॅलो, तर त्या कोड मध्ये तो कोड आपल्याला त्याची लिस्ट करून आपल्या नेटवर मिळते. नुसतं टाकलं तर सुद्धा मिळतं. आता हे दिले INN-SA1, तर तो काय आहे, तर तो आपला नावाशेवाचा कोड. ओके, तर मी आता तिकडे जाते. ही जी आहे ना आईस घेतली, तर तिकडे पण आपण हे करू शकतो. आईस गेट शिपिंग नुसतं जरी टाकलं तरी सुद्धा एन्क्वायरी ॲट आईस गेट, हे बघा हे असं येतं. आईस गेटचं दिसतंय तुम्हाला पेज? मी एका वेळी बरंच काय नाही मॅडम. नाही दिसत? दिसतंय मॅडम. दिसतंय? मॅम दिसतंय आईस मॅम. गेटचं हा शिपिंग बिलचं जे आहे तिथे आपण आधी कोड हे कंपल्सरी रेड एस्टेन्स आहे, दॅट इज कंपल्सरी. आता हा कुठला आहे? हा नावाशिवाचा आहे. तिथे टाकू शकत नाही, पण हाताने एंटर नाही करू शकतो, सिलेक्टच करायला लागतो. मला पण प्रॉब्लेम करायचा की मग नावाशिवा आहे, मी विचार करत होतो, मी JNPT विचार करत होतो, पण JNPT कुठे नाही, पण नावाशिवा आहे. त्यामुळे एन टाकलं तर नावाशिवा INN-SA1 तोच आहे ना कोड, INN-SA1 तोच कोड आहे. म्हणजे शिपिंग पोर्ट कोड तिथून केलंय त्यांनी. आता त्याचा शिपिंग बिल नंबर काय आहे मी ते कॉपी करते. आणि डेट शिपिंग बिल डेट आहे 18/4/8. शिपिंग बिल नंबर टाकला मी आणि शिपिंग एंटर शिपिंग बिल डेट, ती डेट पण टाकायची, त्यांनी स्टेटमेंट 3 मध्ये दिलेली असते. एप्रिल 18/4. आता कॅप्चा टाकायचं. असं काय येते? रिफ्रेश करा मॅडम बाजूला. थोडासा जरा नीट काढा. अरे झालं. नावाचे जरा location- आवाज येत नाही, थोडा मोठा. हा, आता इथे SB डिटेल्स, ते शिपिंग बिल डिटेल्स. ओके, शिपिंग बिल डिटेल्स मध्ये त्यांनी काय दाखवले, FOB हा जो आहे ना, हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. FOB व्हॅल्यू बघायची काय आहे, ही 3,39,618 ते इथे दाखवले. आणि त्यांनी त्याच्या स्टेटमेंट 3 मध्ये काय दाखवली आहे ती बघू. त्यांनी डॉक्युमेंट व्हॅल्यू त्यांनी इथे 3,51,000 दाखवली आहे. तर ही 3,39,000 घ्यायची आहे. whichever is less, असं सर्क्युलर 125 मध्ये लिहिले आहे. FOB व्हॅल्यू ही कंपेअर करायची त्याच्या डॉक्युमेंट व्हॅल्यू बरोबर. त्यांनी काय दिले म्हणजे डॉक्युमेंट व्हॅल्यू म्हणजेच इनवॉइस व्हॅल्यू. तो इनवॉइसचे पण आपल्याला कॉपीज देतो किंवा अपलोड करतो. तर 3,51,000 इथे आणि तिकडे 3,39,000 आहे. तर ती जी कमी आहे ती घ्यायची. ओके,
आता इथं पुढे काय बघायचं आपण EGM स्टेटस बघायचं. एक्सपोर्ट जनरल मॅनिफेस्ट म्हणतात त्याला, EGM स्टेटस. EGM स्टेटस EGM डेट म्हणजे ही जी डेट असते इथे काय दिली 30/4/18. 30 एप्रिल. 30 एप्रिलला हे एक्सपोर्ट झाले म्हणजे कंटेनर मध्ये लोड होतं आणि एकदा कंटेनर लोड झाले की ते परत ते खाली घेते. म्हणजे दिस इज कन्सिडर्ड ऍज एव्हिडन्स ऑफ एक्सपोर्ट. EGM फाईल करावं लागतं त्याला. त्यामुळे EGM ची डेट बघायची 30/4/18. कारण रूल मध्ये असं दिलेलं आहे की जर एखाद्या इनवॉइस डेट त्याची जी आहे त्याच्यापासून 3 महिन्यांच्या आत तो एक्सपोर्ट झाला पाहिजे, नाहीतर रिफंड मिळणार नाही किंवा त्याला जो दिला गेला असेल तर तो परत त्याला भरावा लागतो विथ इंटरेस्ट. 3 महिन्याच्या आत म्हणजे 90 दिवसाच्या आत. म्हणजे आता त्याची इनवॉइस डेट काय आहे 1/4/18 आहे. ओके. आणि तो EGM डेट काय आहे 30/4/18. इथं आपण दिली त्याने EGM डेट, ती आपण फक्त चेक करायची. 3 महिन्याच्या आत आहे ना, हा मग त्याला मिळू शकेल. हे झालं आता आपलं EGM वरचं म्हणजे आईस गेट वरचं. आणि अजून एक, जर ज्यांनी IGST पेड केली असेल तर हे कुठे दिसतं पेमेंट काय जर केलं असेल. ठीक आहे, पण आता एवढं तर कारण की आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट होतं FOB व्हॅल्यू आणि EGM ची डेट. या 2 गोष्टी बघायच्या आणि मग त्यानुसार ते सगळं डाउनलोड कॉन्सन्ट्रेट करून जी लेस असेल ती घ्यायची. आता कुठली हे करायची स्टेटमेंट 3 मध्ये कसं करायचं ते बघितलं आपण. आणि मग दुसरं काय पुढचं काय करायचं FOB व्हॅल्यू बघितली, EGM नंबर आणि डेट बघितलं, ते सेम असायला पाहिजे त्यांनी स्टेटमेंट 3 मध्ये दिलेलं. परत आता ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर हा डिटरमाइन करायचा आहे. ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर म्हणजे काय तर 3.1A प्लस 3.1B ही जी आहे व्हॅल्यू. आता 3.1A आणि B या दोघांची म्हणजे हे आणि हे अशी या दोघांची टोटल जी असते म्हणजे आउटवर्ड टॅक्स म्हणजे इथं जर डोमेस्टिक त्यांनी काही सेल केलेलं आहे म्हणजे विदाउट एक्झेम्प्टेड आणि एक्सपोर्ट या दोघांची जी टोटल दॅट इज कॉल्ड ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर. त्या दोघांची टोटल करायची पूर्ण वर्षाची. आणि नेट ITC, आता नेट ITC कुठे दिसतो आपल्याला, नेट ITC आपल्याला दिसतो टेबल 4C मध्ये. हा जो आहे त्यांनी जो केवढा ITC घेतलेला आहे हे बघा, टेबल 4 एलिजिबल ITC त्याच्यामधला C. हा नेट ITC पूर्ण वर्षाचा कॅल्क्युलेट करायचा, त्यांनी किती केले तो धरायचा आणि त्याचा 2A काढायचा. आणि 2A मध्ये जेवढा त्यांनी ITC त्याचा मॅच होतोय तेवढीच रक्कम घ्यायची आणि ती त्या फॉर्म्युला मध्ये घालायची. म्हणजे काय इथं दिली बघा, रिफंड अमाऊंट इज इक्वल टू टर्नओव्हर ऑफ झिरो रेटेड सप्लाय ऑफ गुड्स म्हणजे पूर्ण 3.1A इंटू नेट ITC त्याचा 2A मध्ये जेवढा रिफ्लेक्ट झालेला आहे तेवढाच घ्यायचा आणि डिवायडेड बाय ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर. त्यामधून जी फिगर येईल ती त्याच्या ह्याच्या बरोबर कम्पेअर करायची
कशाबरोबर त्याच्या 01 मध्ये RFD 01 मधलं एवढं आता त्याचीच आहे ही. म्हणजे हे जे फिगर्स आहेत टर्नओव्हर ऑफ झिरो रेटेड सप्लाय हा डीलर टाकतो, ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर तो टाकतो आणि नेट इनपुट टॅक्स क्रेडिट सुद्धा तो टाकतो आणि त्याच्यानुसार ही फिगर येते. आपण स्वतः कॅल्क्युलेट करून बघायचे आणि ITC जो आहे तो त्याच्या QA मध्ये जेवढा मॅच होतो तेवढाच घ्यायचा आणि मग हे बरोबर रिफंड कमी येतो, थोडी लोअर व्हॅल्यू असेल आणि तो ही मॅक्झिमम हा एवढी अमाऊंट तो आता ह्याने 5,71,000 म्हटलंय पण माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे त्याला जर 4,50,000 आले 4.5 लाखच आले तर मी तीच घेणार आणि त्याला बाकीचं त्याला का डिनाय करण्यात येईल हे RFD 8 मध्ये आपण ती शोपच काढायची आहे. तर ही जी फिगर आहे मग आता त्यांनी केलं करताना हे दोन्ही बघायचं. बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऍट द एंड ऑफ टॅक्स पिरियड फॉर विच रिफंड इज क्लेम. म्हणजे ही फिगर कुठली आहे त्याच्या क्रेडिट बॅलन्स मध्ये क्रेडिट लेजर मध्ये किती बॅलन्स होता जेव्हा हे रिफंड जेव्हा त्यांनी ज्या कालावधीसाठी रिफंड क्लेम केलेला आहे तो कालावधी जेव्हा एंड झाला त्यावेळी. आता यांनी पूर्ण वर्षासाठी क्लेम केले त्यामुळे वर्षाच्या एंडचा आहे आणि हा जो कॉलम आहे हा काय आहे बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऍट द टाइम ऑफ फायलिंग ऑफ रिफंड ऍप्लिकेशन. आता त्यांनी 18-19 हा जो रिफंड आहे तो त्यांनी लगेचच एप्रिल 19 मध्ये नाही केला, तो त्यांनी फार उशिरा केला मागच्या वर्षी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये त्यांनी केला. त्यामुळे जेव्हा ते रिफंड ऍप्लिकेशन फाईल करेल त्यावेळी त्याच्याकडे काय बॅलन्स होता हे इथे सांगतात. इथे असतं आपण कुठली घ्यायची तर ही घ्यायची ह्यात त्यावेळी असले पाहिजे कारण पोर्टल काय करतं ह्यातून डेबिट करतं, ऍक्च्युअल खरं ह्यातून करायला पाहिजे. मी GST तसं कळवलेलं सुद्धा आहे की हे चुकीचं आहे, इथून न करता इथे करायला पाहिजे आणि त्यांनी मान्य पण केलेलं आहे की ह्या इथून व्हायला पाहिजे. तर त्या आपण जागरूक राहायला पाहिजे कारण ह्या डीलरचा दुसरा एक रिफंड ऍप्लिकेशन दुसऱ्या 2 दिवसांनी आला आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तसंच क्लेम केलंय जिथे 48,105 दिसते. आता समजा हा डेबिट केला तर इथे आता दुसऱ्या रिफंड ऍप्लिकेशन मध्ये कमी व्हायला पाहिजे, इथं 0 व्हायला पाहिजे पण तशी नाही होत ती अजून तशीच दाखव. इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर मध्ये सुद्धा त्यांनी क्लेम केला त्याच पिरियड साठी तरी सुद्धा आता 48,105 आधीच्या ऍप्लिकेशन मध्ये जर डेबिट झाले तर हे शुड हॅव टर्न टू 0 पण ते झालं नाही त्यामुळे तेवढा त्याचा डिनाय केले गेला आहे. तर असं थोडं आपण लक्ष दिलं पाहिजे. आता हे ऍनेक्सर B प्रमाणे त्यांनी आता तो तुम्हाला सांगितलं ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर पर्यंत तुम्ही काढून द्यायचं. दुसरं ऍनेक्सर B जे त्याला अपलोड करावं लागतं हे त्याचं इनवर्ड साइड्स आहे म्हणजे इनपुट साइड्स आहे परचेस साइड आहे. तर त्यामध्ये आता ऍनेक्सर B मध्ये सर्क्युलर नंबर 139 नुसार हा एक कॉलम टाकला आहे जो मी ब्लॅक मध्ये केलेला आहे. इनपुट सर्व्हिसेस और कॅपिटल गुड्स म्हणजे जे काही तू परचेस केले ते काय आहे, ते इनपुट गुड्स आहेत का इनपुट सर्व्हिसेस आहेत का कॅपिटल गुड्स आहेत. कारण आपल्या नुसतं इनवॉइस नंबर आणि ह्याच्याहून समजत नाही तर ते त्यासाठी ही केलेली आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगायला पाहिजे. आणि बघा तो काही टाकेल आपण इनवॉइस बघायला पाहिजे, तो टाकेल कॅपिटल इनपुट सर्व्हिस इनपुट गुड्स आहे पण ऍक्च्युअली ते निघाले कॅपिटल गुड्स आहे. तुम्हाला इनवॉइस बघितल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे ती एक दक्षता घ्या कॅपिटल गुड्स वर रिफंड मिळत नाही. यू कॅन यूज इट ॲज अन ITC. आता काही महत्वाचे सर्क्युलर्स आहेत ते मी दाखवते. हा इम्पॉर्टंट सर्क्युलर्स फॉर GST रिफंड हे जे आहेत ना तुम्हाला आता स्क्रीनशॉट घ्यायचं स्क्रीनशॉट घ्या किंवा मी हे करते पाठवते PPT मेल केली जाईल ग्रुपवर टाकण्यात येईल PPT. हे इम्पॉर्टंट सर्क्युलर त्यातलं 125 जे आहे सर्क्युलर नंबर 18 नोव्हेंबर 2001 मास्टर सर्क्युलर आहे रिसर्व्हरचं. काय झालं तर तिथं जायचं ते सर्क्युलर रिफर करायचं. त्याच्यानंतर मग जे आहे ते नंतर थोडेसे चेंजेस झालेले आणि हे जे आहे 14/14/2017 सर्क्युलर ते डीम्ड एक्सपोर्ट साठीच आहे. म्हणजे म्हटलं ना की डोमेस्टिक टेरिफ एरिया DTA मधून म्हणजे आपल्या जिथं टॅक्स लागतो अशा एरियातून जर एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट मध्ये जर एक्सपोर्ट सप्लाय झाला असेल गुड्सचा तर त्यावेळी काय पाहिजे फॉर्म हे पाहिजे तुम्हाला कुठल्या कोणत्या ऑफिसर्सला कळवायला हवं कमिशनरच्या परमिशनने म्हणजे EOUच्या.
तर ते सगळं 14/14/2017चं जे सर्क्युलर त्याच्यामध्ये आहे आणि बाकीचे आहेत ते सगळे आपले रेग्युलर रिफंडचे आहेत. त्यातल्या त्यात 125 चं जे सर्क्युलर आहे ते अतिशय बायबल आहे. ते तुम्ही अक्षरशः म्हणजे काय म्हणतात आपलं इत्थंभूत माहिती मिळते त्याच्याने. काय जे स्टेटमेंट कुठले स्टेटमेंट कशाला लावायचे आहेत आणि जर बी कोणता आहे सर्व काही दिलेलं आहे. हे तुम्हाला 1 मिनिट दाखवते. ते सर्क्युलर 125 आहे. ते चांगलं 29 पेजेसचं आहे. हे बघा हे लास्ट मध्ये सगळ्या प्रकारचे जे जे आहेत सिनेरिओ ते सगळे त्यांनी तिथे कव्हर केलेले आहे. आता हे डॉक्युमेंट्स टू बी प्रोव्हाइडेड अलॉंग विथ रिफंड ऍप्लिकेशन हे सगळ्याचं दिलंय. टाईप ऑफ रिफंड काय आहे, आयटीसी ऑन अकाउंट ऑफ एक्सपोर्ट विदाउट पेमेंट. त्याच्यामध्ये कोणती स्टेटमेंट द्यायची, 3A द्यायची. ही स्टेटमेंट 3 द्यायची आहे. अंडरटेकिंग कोणतं कोणतं द्यायचं आहे. मग विथ पेमेंट ऑफ टॅक्स मध्ये काय करायचं आहे. SEZ ला जर एक्सपोर्ट असेल तर त्याच्यामध्ये काय द्यायचं हे सगळं काही दिलेलं आहे. फक्त वाचायचंय आपल्याला, दुसरं काहीच नाही करायचं. तर आता हे टीएननी जे काय करणं अपेक्षित आहे ते तुम्हाला सांगितले. आईस गेटवर कसं जायचं आणि काय बघायचं हे सांगितलेलं आहे आणि त्याचे लॉ अँड सेक्शन्स आणि आपण ते डिस्कस केलेलं आहे. तर आता मला वाटतं इथे एंड करावं. होय मॅडम. होय ठीक आहे. म्हणजे एंडच करावं आपण हे. कुणाला काय झाले. प्रश्न असेल तर सांगा. प्रश्न विचारलेले चॅट विचारलेले ऑलरेडी. कोणाला काय विचारायचं वगैरे आणि चॅटबॉक्स मध्ये टाका तो प्रश्न, मग आम्ही उत्तर देऊ त्याचं. पण आता मॅडम मी एक काम करते, मी ते माझं हे टाकते ईमेल हा आयडी. मेल आयडी टाक. चालेल. थँक्यू मॅडम. मी ते ईमेल आयडी टाकते. आणि आपण पीपीटी पण शेअर करणार आहोत ग्रुपमध्ये. ठीक आहे, धन्यवाद ऐकल्याबद्दल. थँक्यू मॅडम. तुम्ही व्हॅल्युएबल. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. आता मुलांनो तुम्ही दुपारी 2 वाजता हजर राहा लंच ब्रेक घेऊन. चालेल ना? ओके सर. येस सर. येस सर. ओके सर. काय